नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण राशन कार्डबद्दल जी ई-केवायसी आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला जिथे कंट्रोल मिळतो, आपल्याला गोदाम मिळतो, तिथे आपल्याला केवायसी करायसाठी जावं लागते हे राशन कार्डबद्दल। ठीक आहे, तर आता ते सहजपणे आपल्या मोबाईलवरून तुम्ही घर बसल्या करू शकता। ठीक आहे, घर बसल्या तुम्ही करू शकता, ते पण सहजपणे। ते कशा प्रकारे करायचं आहे, कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागणार आहे, कशा प्रकारे एक एक पद्धत तुम्ही लक्षात ठेवणार आहात। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। समजा तुम्ही बाहेर शहरामध्ये काम करायसाठी गेले असाल, जर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे तर तुम्हाला गावाला यावं लागते, जिथं कंट्रोल मिळतो तिथे तुम्हाला यावं लागते। पण आता सरकारने असे एक ॲप लॉन्च केला आहे, ज्या ॲपद्वारे तुम्ही घर बसल्या तुम्ही ई-केवायसी सहजपणे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता। कसं करायचं आहे आपण समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शासनाकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो। मात्र या योजनेचा लाभ जो आहे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी सरकारने आता ई-केवायसी जी आहे ती सक्तीचे केले आहे। जर तुमची ई-केवायसी जी आहे अद्याप पूर्ण झाली नसेल तर ही जी ई-केवायसी आहे ती त्वरित लवकरात लवकर ही ई-केवायसी करून घ्या, अन्यथा तुम्हाला शिधापत्रिकेवरील लाभ मिळण्यात जो आहे तो अडथळा निर्माण होऊ शकतो। आता रेशन दुकानात जाऊन जी ई-केवायसी आहे ती करण्याची गरज नाही। आता ई-केवायसी ॲपच्या मदतीने लाभार्थी स्वतः तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्याची सुद्धा तुम्ही ई-केवायसी सहजपणे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता। फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्या ॲपद्वारे झटपट पडताळणी होते। रास्तभाव दुकानातील दुकानदार किंवा लाभार्थी सुद्धा स्वतः ई-केवायसी करू शकतो। त्यासाठी जो तुमचा आधार क्रमांक आहे तो तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। ही मोठी अट आहे। तुमचा जो आधार कार्ड आहे तो मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे, कारण जेव्हा आपण ई-केवायसी करू त्याच्यावरती एक OTP येणार आहे। त्या मोबाईल नंबर जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येणार आहे। चला, आपल्याला ई-केवायसी कशा प्रकारे करायचं आहे, ते कोणतं ॲप आहे तर आपण बघूयात। ते ई-केवायसी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे ते। सर्वात आधी आपल्याला तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 ॲप्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल करावं लागेल। 2 ॲप्स म्हणजे हे पहिला हा आहे मेरा ई-केवायसी ॲप आणि जे दुसरा आहे आधार फेस RD। हे जे 2 ॲप आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे अति आवश्यक आहे। हे इन्स्टॉल झाल्यानंतर बघा, तुम्ही हा ॲप ओपन केल्यानंतर मेरा ई-केवायसी जे ॲप आहे तो ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तुम्हाला इथे तुमचा स्टेट जे आहे महाराष्ट्र, फक्त ही जी प्रोसेस आहे ती फक्त महाराष्ट्रवाल्यांसाठीच आहे। बाकी जर बाहेर राज्यातील असेल तर वेगळी पद्धत आहे। जर कोणी बाहेर राज्यातून जर असेल तर मला कॉल करा किंवा कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ कशा प्रकारे ई-केवायसी करायची आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून देईन। ठीक आहे, तर हे आपल्याला हा मेरा ई-केवायसी ॲप ओपन झाल्यानंतर उघडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसते। तर इथे आपला जो स्टेट आहे तो इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे बघा व्हेरीफाय लोकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे आधार नंबर इथे तुम्हाला तुमचा टाकायचा आहे। तोच आधार नंबर टाका जो आधार नंबर तुमचा आहे। ठीक आहे, तुमचा जर तुमची ई-केवायसी करायची असेल मोबाईलमधून तर तुम्हाला इथे आधार नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे। ठीक आहे, तिथे टाकल्यानंतर बघा तुम्हाला जनरेट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल। ती OTP या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायची आहे। ठीक आहे, आणि हा जो कॅप्चा आहे तो या बॉक्समध्ये टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। तुमचं जे आधार कार्डवर जे डिटेल्स येईल, बेनिफिशियरी जे डिटेल्स आहे ते तुम्हाला येईल। सर्वात प्रथम तुम्हाला तिथे तुमचं नाव येईल। नाव झाल्यानंतर तुमचा स्टेट काय आहे ते येईल। तुमचा इथे कार्ड क्रमांक येईल। इथे कार्ड क्रमांक मी हाईड केला आहे, म्हणजे मिटवून टाकला आहे। तो माझा राशन कार्ड क्रमांक आहे। ठीक आहे, तो इथे तुम्हाला तुमचा राशन कार्ड जो क्रमांक आहे तुम्हाला दिसणार आहे। तुमचं डिस्ट्रिक्ट इथे दिसणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे इथे तुमचा आधार नंबर
चे जे शेवटचे 4 अंक आहेत ते तुम्हाला दिसणार आहे। ते झाल्यानंतर बघा सगळ्यात खाली आहे फेस ई KYC या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन होणार आहे। इथे पेज ओपन झाल्यानंतर बघा तुमच्या इथे ॲक्सेप्ट आहे, या ॲक्सेप्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे। लक्षात घ्या, तुमच्यासमोर ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर ठीक आहे, असा पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे एक बॉक्स आहे, या बॉक्समध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे। ठीक आहे, इथे टिक केला, इथे टिक केल्यानंतर तुम्हाला खाली प्रोसेस बटन दिसत आहे, या प्रोसेस बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। तुम्हाला ते कॅमेरा दिसेल। जर तुम्ही स्वतःची ई KYC करत आहात तर फ्रंट कॅमेरा ओपन करा, आणि जर दुसऱ्याची ई KYC तुम्ही जर करत असाल तर तुम्ही बॅक कॅमेरा ओपन करून जे काही इथे हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला फेस नॉट डिटेक्टेड। ठीक आहे, याच्या जागी तुम्हाला तुमचे डोळे जे आहे ब्लिंक करायला सांगणार आहे। तर तुम्ही डोळे उघडझाप करून तुमचा इथे चेहरा तुम्हाला दाखवायचा आहे। ठीक आहे, तुम्हाला इथे डोळे ब्लिंक वगैरे करायचे आहेत, इथेच दाखवणार आहे। युअर आईज ब्लिंक नाव म्हणून वगैरे ऑप्शन वगैरे इथेच दाखवणार आहे। जसं इथं ऑप्शन दाखवलं याच्या जागी तुम्हाला डोळे तुमचे उघडझाप करायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा हे झाल्यानंतर फेस RD जे आहे तुमचा फेस मॅच झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला मॅसेज येईल, तिथेच नोटिफिकेशन दाखवेल तुमचा फेस मॅच झाल्यानंतर। ठीक आहे, ई KYC स्टेटस ई KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली तुम्हाला इथे डेट टाईम तुम्हाला इथे दाखवणार आहे। बघा मी आजच केला आहे, तर बघा ही जी आजची डेट आहे 16/3/2025 10:48. ठीक आहे, तर तुम्हाला मी आजच केला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, म्हणजे ते तुमची जी ई KYC आहे ती तुमची पूर्णपणे कंप्लीट झाली आहे। ही जी प्रोसेस आहे फक्त महाराष्ट्रवाल्यांसाठीच आहे, बाहेर राज्यवाल्यांसाठी नाही। ठीक आहे, लक्षात घ्या मंडळी। तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून सहजपणे जे ई KYC आहे तुम्ही सहजपणे करू शकता। आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही बाहेर शहरात राहत असता, कामासाठी निमित्त गेला असा किंवा काम करायसाठी गेला असा, तरी तुम्हाला घर बसल्या तुम्ही ई KYC मी ज्या पद्धतीने सांगलं त्या पद्धतीने तुम्ही करा। तुमची ई KYC तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याची तुम्ही ई KYC जी आहे तुम्ही स्वतः करू शकता। तर सरकारकडून रेशन कार्डवर ई KYC करण्याची मुदतवाढ दिली आहे। ही जी मुदतवाढ आहे ती 31 मार्चपर्यंत आता करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप ई KYC केली नसेल त्यांनी हे काम पूर्ण करावे असे सरकारकडून आवाहन करण्यात आलेले आहे। तर मंडळी तुम्हाला माहिती समजली ई KYC जी आहे कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला आता कळलंच असेल। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती भेटूया आपण उद्याला। नमस्कार।